ही आहे वर्ध्यातील संस्कृती गजाननराव पेठकर। संस्कृती वर्ध्यातील JB सायन्स कॉलेजची विद्यार्थिनी आहे। सध्या BScच्या फायनल इयर्सचे शिक्षण ती घेते। दिल्लीच्या राजपथ भवनवर दिनांक 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या परेडकरिता वर्ध्यातील जानकीदेवी बजाज विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी संस्कृती गजानन पेठकर हिची निवड करण्यात आली आहे। यंदा नागपूर विद्यापीठातून आणि वर्धा जिल्ह्यातून निवड झालेली ही एकमेव विद्यार्थिनी आहे। मी बजाज कॉलेज ऑफ सायन्सची स्टुडंट आहे आणि मला कॉलेजमधूनच सिलेक्शन झालं होतं आधी। तर आमचे भोयर सर, इंगळे सर जे प्रोग्राम ऑफिसर आहे NSSचे, त्यांनी पहिले निवड केली। त्यातून आम्हाला 3 स्टुडंट पाठवले गेले युनिव्हर्सिटीला, नागपूरला। तर नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये टोटल ऑल जे युनिव्हर्सिटीला बिलॉंगेड कॉलेजेस आहे त्यांचं सिलेक्शन तिथे झालं। तिथे 250 पर्यंत मुली होत्या आणि बाकी मुलं होते। मग त्यातून निवड झाली। त्यातून 18 मुली सिलेक्ट करण्यात आल्या। आम्हाला सोलापूरला नेण्यात आलं, म्हणजे फर्दर स्टेट लेवल सिलेक्शनसाठी। मग स्टेट लेवल सिलेक्शनमध्ये तिथे 350 मुली होत्या। त्या 350 मुलींमधून 74 मुली सिलेक्ट झाल्या। त्यानंतर आम्हाला नॅशनल RD कॅम्पसाठी पाठवण्यात आलं। तिथून मग आमचं सिलेक्शन होणार होतं दिल्ली आणि मुंबई या 2 ठिकाणांसाठी। विजयवाड्याला, म्हणजे नॅशनल RD कॅम्प हा विजयवाड्याला झाला, तिथे सिलेक्शन झालं। जर दिल्लीला नंबर लागला, तिथे टोटल 12 मुली महाराष्ट्रातून सिलेक्ट झाल्या, त्यात माझं नाव आलं। नागपूर युनिव्हर्सिटीमधून मी एकटी सिलेक्ट झाली आहे। तर ती भावना व्यक्तच नाही करता येणार, कारण ती खूप मोठा चान्स आहे माझ्यासाठी की युनिव्हर्सिटीला दिल्ली प्लॅटफॉर्मवर दाखवण्यात आणि तिथे आपलं बेस्ट द्यावं लागेल। कारण माझ्या मागे मग आई वडील आणि बजाज कॉलेज सगळ्यांचा सपोर्ट आहे, माझ्या बहिणीचा सपोर्ट आहे। मग अजून युनिव्हर्सिटीचे जे कोऑर्डिनेटर्स आहे, जे डायरेक्टर आहे, त्यांची खूप होप आहे। तर मी माझं तिथे बेस्ट देणार। संस्कृतीचे वडील गजानन पेठकर यांनी देशासाठी माजी सैनिक म्हणून आर्मीमध्ये सेवा दिली आहे। ते सध्या वर्ध्यामध्ये पोलीस विभागात कार्यरत आहेत। संस्कृतीची आई देखील नंदाताई गजानन पेठकर माजी सैनिक बँकेच्या संचालिका आहेत। वडिलांच्या मार्गदर्शनामध्ये ते सध्या परेडची तयारी करते आहे। म्हणजे माझी आधीपासून तयारी पप्पांनी घेतली। सकाळी 5-6 वाजता आम्ही ग्राउंडवर जायचो, माझ्या घराजवळच्या ग्राउंडवर, आणि मग तिथून पप्पा प्रॅक्टिस घ्यायचे, रनिंग, मग लॉंग जंप, हाय जंप, मग वॉर्मअप थोडासा, मग परेडची प्रॅक्टिस घ्यायची, दैनेमोड, बायमोड आणि परेड। मग त्यानंतर आमची प्रॅक्टिस सोलापूरला पण घेण्यात आली, त्यांनी इन्स्ट्रक्टर्सनी घेतली। मग विजयवाड्याला पण आमचं 10 दिवस ट्रेनिंग झालं। तिथे पण आमचे जे NCCचे हे होते, सिनियर्स होते, त्यांनी 10 दिवस त्यांनी ओव्हरऑल लुकअप केला आमच्यावर। मग ते आता विजयवाड्याला सिलेक्शन झाल्यावर दिल्लीला पण 1 महिन्याचा कॅम्प आहे, तिथे पण आमचे प्रॅक्टिस होणार। तर त्याआधी दिल्लीला जाण्याच्या आधी आता पण माझे पप्पाच घेत आहे प्रॅक्टिस वगैरे। संस्कृतीने आपल्या निवडीबद्दल आई वडील, जानकीदेवी बजाज विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य PB टेकाडे, NSFचे शिक्षक PB भोयर, MG इंगळे आणि इतरांना आपल्या यशाचं श्रेय दिले। प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी म्हणजेच 26 जानेवारी रोजी दिल्लीच्या राजपथ भवनावर महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गणमान्य व्यक्ती उपस्थित राहणार आहेत। त्यामध्ये या ठिकाणी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने परेड करण्याचा बहुमान कुमारी संस्कृती पेठकरला मिळालाय। त्यामुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू आहे। अमिता शिंदे, न्यूज 18 लोकल, वर्धा।